नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत खूप जबरदस्त असा ट्विस्ट आला आहे. सायली आणि अर्जुनने केला एक प्लॅन, आता प्रियासमोर आणलाय पैशावाला बॉयफ्रेंड. बघूयात तर सुरुवातीला आता अर्जुन, चैतन्य आणि सायली रूममध्ये बसून विचार करू लागतात की कशाप्रकारे हे अपघात घडून आला होता. सगळी हिस्ट्री आता सायली, अर्जुन चैतन्याला सांगत असतात. चैतन्य म्हणतो की पटवर्धनकडून तुम्हाला एवढं सगळं माहिती होतं, मग तुम्ही बाहेर बाहेर गेलातच कशाला घरातनं? किती रिस्की होतं हे, काही झालं असतं मग? त्याला खूप चिंता वाटत असते. पण आता सायली आणि अर्जुन सांगतात की पण तिच्या 2 पावलं आम्ही पुढे आहोत ना, आम्हाला घाबरण्याची गरजच नव्हती. तर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की प्रिया ही महिपतला भेटायला गेलेली असते. महिपतने आता प्रियाचा गळाच आवळलेला असतो, कारण तिथे एक आता खूप भयानक असं घडणार असतं. त्याच वेळेला हवालदार येतो आणि तो आता म्हणू लागतो की सोडा तिला, नाहीतर याचे परिणाम काय होतील ना हे तुम्हाला माहिती नाही. ओ किल्लेदार साहेब, तुम्ही सांगा बरं ह्या नागराजला. असं जेव्हा म्हणतात की नागराज खुणवतो आणि मग त्यानंतर आता महिपत हा त्याचा हात मागे घेतो. पण आता आपण इथे बघतो की महिपत आता म्हणू लागतो की तुला आम्ही सोडलंय, कारण तू आमच्याशी गद्दारी केली ना. आमच्यापेक्षा वाईट ना दुसरं कोणीही नाही आहे. आता लक्षात ठेव, आता इथून जेव्हा आमची सुटका होईल ना, तेव्हा तुला कसं अडकवतो ना, तेच बघ. कशी होरपळून मरशील ना, असं आता हा महिपत तिला धमकी देत असतो. दुसरीकडे आता महिपत आणि नागराज सांगतात की तुझे काही प्लॅनिंग केलं होतंस ना, ते खोटं होतं. कारण तुझ्या प्लॅनिंग आमच्यासमोर ना सायली आणि अर्जुनने आधीच आणला होता. आमचे डोळे उघडवले ह्या सायली आणि अर्जुनने. पटवर्धन वकिलांची माहिती मिळाली होती आम्हाला. सायली, अर्जुन थेट पोलीस स्टेशनला गेलेले होते आणि त्या जेलमध्ये जाऊन त्यांनी आता महिपत आणि नागराजची भेट घेतलेली होती. त्यांना ती म्हणत होती की तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला प्रिया एका आठवड्यात सोडवणार आहे? तुम्हाला त्या प्रियावर इतका विश्वास आहे का? एवढा कॉन्फिडन्स ठेवताय ना, पण तुम्हाला माहिती आहे का, ती तुम्हाला म्हणजे एका आठवड्यात सोडवण्याचा विश्वास तर देऊन गेली, पण हे सगळं खोटं आहे. महिपत आणि नागराज बोलत असतात की तिचा आमच्यावर म्हणजे आहे विश्वास आणि आमचासुद्धा तिच्यावर विश्वास आहे. पण जेव्हा अर्जुन पटवर्धन वकिलाचा एक व्हिडिओ ह्या नागराजला आणि महिपतला दाखवतो, तेव्हा मात्र प्रियाच्या बाबतीत आता यांचं डोकंच सटकतं. कारण यांना प्रियाचं सगळं सत्य समजतं की आधी ही लोकं विचार करत होते की नाही, आपल्याला सोडवण्यासाठी ही पोरगी मेहनत घेईल, पण त्यांना आता तिची खरी ओळख पटते की ते म्हणजे प्रिया आपल्याला फसवत होती. पटवर्धन वकिलांनी स्वतः सांगितलेलं असतं की हिने आम्हाला फक्त नाटक करायला सांगितलं होतं. तिला तर तुमचा अपघात घडवून आणायचा होता आणि त्याच्यासाठी तिला महिपतची माणसं हवी होती. त्यासाठी तिने हे सगळं कृत्य मला करायला लावलं. हे स्वतः वकिलाच्या तोंडून ऐकल्यानंतर महिपत आणि नागराजला प्रियाचा राग येतो आणि ते समजून जातात की नेमकं हे प्रकरण काय होतं. प्रियाची बाजू आता महिपत आणि नागराजला समजलेली असते, ती म्हणजे सायली आणि अर्जुनकडून. सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला असताना आज अचानक एक धक्कादायक गोष्ट त्यांना सायली आणि अर्जुनकडून कळाल्यामुळे प्रिया वेळोवेळी आपल्याला फसवते हे सिद्ध आता झालेलं असतं. त्यावर तुम्ही तिच्यावर इतका विश्वास ठेवताय कशाला? असं आता सायली आणि अर्जुन त्यांना म्हणू लागतात. तर आता तुम्हाला अजून इथेच अडकवता येईल याचा विचार तिने करून ठेवलेला होता. तुमच्या सुटकेसाठी आम्हाला सांगितलं सोडवते, पण बघितलं का कसं तिने वापर करून घेतला तुमचा? सगळ्या गोष्टी आता नागराज आणि महिपत प्रियाला सांगू लागतात. प्रिया आता म्हणते की नाही. प्रिया आलेली असते तिथे आणि प्रियाला ते दोघं जण आता बोलायला लागतात की बघ व्हिडिओ, आणि व्हिडिओ बघितल्यावर ती चक्क आता त्या दोघांना सांगते की हा व्हिडिओ तर खोटा आहे. पटवर्धन वकिलांचा तुम्हाला जो व्हिडिओ सायली आणि अर्जुनने दाखवला ना, तो AI जनरेटेड आहे. तेव्हा आता तुम्हाला असं कसं वाटू शकतं मी तुम्हाला सोडवणार नाही? तुम्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात. आपण एका टीममधले आहोत ना, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग असं कसं विचार करेल? आता ही प्रिया सांगत असते, पण तेव्हा आता नागराजला खूप राग येतो आणि तो जोरात तिच्या कानाखाली वाजवतो प्रियाच्या. कारण महिपतने तिचा ऑलरेडी एकदा गळा आवळलेला असतो, पण तिथे ती वाचलेली असते आणि परत आता नागराजने तिच्या कानाखाली ओढलेली असते. कारण आता ते सगळं सत्य त्यांच्यासमोर आल्यामुळे त्यांना खूप राग आलेला असतो. पुढे आता सायली आणि अर्जुन बोलतात की आम्ही जसं त्या जेलमधनं बाहेर पडलो त्याच्यानंतर आम्हाला ना मम्माने कॉल केला, म्हणजेच कल्पनाताईंनी. त्या सगळी हकीकत म्हणजे विचारू लागल्या की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रियाने ऑलरेडी सायली अर्जुनबद्दल काढून घेतलेली होती. घरी ती सांगते की यायला उशीर होईल. एवढं बोलली, सायली अर्जुन कुठे गेले आहेत असं तिने कल्पनाला विचारलेलं सुद्धा असतं. सायली अर्जुन जे आहेत खरं तर त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की यामध्ये सुद्धा काहीतरी काळाबेरा आहे, कारण प्रियासुद्धा त्याच ठिकाणी निघालेली असते. आता एवढा सगळा गेम ह्या प्रियाने केला आहे म्हटल्यावरती सगळ्यामध्ये तिची योग्यता, तिची साथ द्यायला हवी असं आता ठरतं. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी यांच्या हातात पुरावा असूनसुद्धा ते त्या गोष्टी म्हणजे रिस्क घ्यायला जातात की आपण आता हिने सांगितल्याप्रमाणे हिच्या प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं आणि सुटायचं.
म्हणूनच आता ते करेक्ट ठिकाणी जाण्याचं ठरवतात. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन गोष्ट सांगत असताना चैतन्य म्हणत असतो की तुम्ही लोकांनी हे सगळं चुकीचं केलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती होतं ना की त्या गाडीने तुमचा अपघात होणार आहे, तरीसुद्धा तुम्ही दोघेजणं आत गेलात. मुळात मला कळत नाही आहे. सायली आणि अर्जुन म्हणतात की "1 मिनिट, आता आम्ही सांगतो की आता काय आहे ना, आम्ही जेव्हा हॉस्पिटलच्या अगदी समोर गाडी पार्क केली होती ना, जेव्हा गाडी पार्क केली तेव्हा एक संशयास्पद माणूस आम्हाला तिथे आढळला. नक्कीच तो माणूस प्रियाचा आहे हे आम्हाला कन्फर्म झालं. कारण तो आमच्या गाडीचा नंबर बघत होता, आम्हाला ऑब्झर्व्ह करत होता. मग आम्हाला संशय आला. तेव्हापासून हाच तो माणूस आहे असं आम्ही लक्ष ठेवून होतो. आपल्याला उडवायला आलेला हा माणूस आता सगळ्या गोष्टी प्रियाला फोन करून सांगतो हे पण आम्हाला कळालं होतं." असं सायली आणि अर्जुन सांगू लागतात चैतन्याला. मग आता समोरचा माणूस तिकडे आहे. तो वाटच बघत होता आणि आम्ही आता हॉस्पिटलमधून बाहेर येतो. तर आता ह्याच गाडीचा अपघात करायचा आहे म्हणून तो वाट बघत असतो आणि आता आम्ही आल्याबरोबर त्याचे लगेच डोळे मोठे होतात. आता आम्ही गाडीच्या आतमध्ये बसणार असतो. मी सायलीला आधी गाडीत बसवतो. सायली आणि मी गाडीत बसल्यानंतर आम्हाला काचेमध्ये दिसतं की मागून एक भरधाव कंटेनर येत आहे आणि त्याच गाडीने आमचा अपघातसुद्धा घडणार असतो. म्हणूनच आम्ही त्या काचेमध्ये बघता क्षणी एक व्हॅन आली आणि त्या व्हॅनमध्ये बसून आम्ही निघून गेलो आणि त्यानंतर त्या कंटेनरने गाडीला धक्का देऊन ॲक्सिडेंट घडवलेला असतो. कारण तो ट्रक जेव्हा गाडीच्या एकदम मागे येतो त्याच वेळेला काचेमध्ये सगळं प्रकरण त्यांनी बघितलेलं असतं की कशाप्रकारे हा अपघात घडून आलेला आहे आणि हे सगळं बघून एकदम लाईव्ह बघितल्यामुळे दोघांनाही मोठा धक्काच बसलेला असतो. मग चैतन्य जेव्हा ही गोष्ट ऐकतो तेव्हा चैतन्य म्हणतो की किती विचित्र झालं आहे तुमच्यासोबत. बापरे! हे सगळं होऊन सुद्धा तुम्ही दोघेजण इतके शांत कसं काय? तुम्हाला त्या पटवर्धन वकिलांनी सांगितलं होतं की तुमच्यासोबत एवढं सगळं घडणार आहे, तरीसुद्धा तुम्ही ती गाडी घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलातच कसे काय? जेव्हा त्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आता सायली म्हणत असते की काय करावं मला खरंच कळत नाही आहे. काही सुचतही नाही आहे. खूप विचार केला आहे, पण आता टेन्शनच यायला लागलं आहे. तसं आम्ही तिकडनं बाहेर तर पडलो. पुरावेसुद्धा आपल्याकडे असायला हवेत. चैतन्य म्हणतो की आता बस झालं. खूप पुरावे आपल्याकडे आले आहेत. तुम्ही घरातल्यांना सगळ्यांना सांगून टाका की ती कशी आहे ती प्रिया. तुमच्या जीवावर उठू शकते, तेव्हा तिला का वाचवायचं? का तिचं सत्य लपवून ठेवायचं? आता ती तुम्हाला सुखाने जगू देणार नाही आहे, तेव्हा आता आपण सुद्धा तिला तिच्या चुकीचाच म्हणजे तिच्या वाईटाचाच विचार करायला पाहिजे. तिचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. घरात सगळ्यांना सांगून टाकूया. पोलिसांना पण तिच्या हवाली करूया. बस झालं आता. असं आता चैतन्य रागावून म्हणत असतो. तर आता चैतन्याला सायली आणि अर्जुन समजावू लागतात की नाही ती वेळ अजून आली नाही आहे. आपण शांतपणानेच काम करायला पाहिजे. कारण एक म्हणजे आपल्याकडे DNA रिपोर्ट नाही आहे. DNA रिपोर्ट नाही आहे म्हटल्यावरती आपल्याकडे परफेक्ट असा पुरावा नाहीच आहे ना. त्यामुळे आपण काही करू शकणार नाही आहे. चैतन्य बघ काळजी करू नकोस. चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. चैतन्याला आता अर्जुन धीर देत असतो. तो त्याला मिठी मारतो. कारण बोलता बोलता तो बोलून गेलेला असतो की मला तुमच्याशिवाय कोण आहे? तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसाल तर मी एकटा कसा जगू? तो खूप रडत असतो आणि मग त्यामुळे आता अर्जुनने त्याला घट्ट मिठी मारलेली असते. तर आता ह्या सगळ्या गोष्टींपासून तो वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आता चैतन्य म्हणतो की मला उशीर होतोय, मी निघतो. त्यानंतर मात्र चैतन्याच्या डोळ्यामध्ये पाणीच असतं. अर्जुन त्याच्या डोळ्याचं पाणी पुसतो आणि आता रडायचं नाही, फक्त लढायचं असं अर्जुन त्याला म्हणतो आणि त्यामुळे आता चैतन्यसुद्धा म्हणू लागतो की प्रियाचा खरा चेहरा मी जोपर्यंत बाहेर आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. पुढे आता नागराज आणि महिपतला खोटं बोलवायचं काम प्रिया करत असते. प्रियाने सांगितलेलं असतं की AI जनरेटेड व्हिडिओवर विश्वास का ठेवताय तुम्ही? तुम्हाला कळत नाही आहे का? ते माझ्या वाईटावर आहे. ते तुम्हाला मुद्दामहून खोटं बोलून इथून निघून गेलेले असतील. प्रिया आता शांत न बसत त्यांना मस्का लावण्याचा प्रयत्न करत असते. महिपतने आता तिला सांगितलेलं असतं की तुला काय वाटतं? सायली अर्जुनने आम्हाला सांगितलं आणि आम्ही लगेच विश्वास ठेवला का? अगं जेव्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगून गेले ना, तेव्हा आम्हाला संशय आला. त्यामुळे आम्ही तुझ्या वकिलाचा शोध घेतला. साक्षीने मला यामध्ये खूप मदत केली आहे. साक्षीनेच तर आम्हाला पूर्ण माहिती गोळा करून दिली. आता प्रियाला कुठेतरी एकदम असं मनाला लागतं की तिने जो मोबाईल दिला आहे त्याच मोबाईलवरून तिने हे सगळे लोकांना फोन केले असतील का? महिपतने साक्षीला कॉल करून सांगितलेलं असतं की जरा लक्षात ठेव. काही झालं ना तरीसुद्धा प्रियावर लक्ष ठेव. प्रिया काय करते, ती कुठे जाते ह्या गोष्टी बारकाईने लक्ष ठेव. असं त्यांनी साक्षीला सांगितल्यामुळे साक्षी म्हणालेली असते की तुम्ही काळजी करू नका. साक्षीला ऑलरेडी सचिनकडून काही ना काही कामं करून घ्यायचीच असतात आणि सचिननेच तिला ह्या वेळेस खूप मदत केलेली असते. कारण तो व्हिडिओसुद्धा सचिननेच तिच्याजवळ आणलेला असतो. आता ती दाखवू लागते आणि म्हणते की हवालदाराच्या मोबाईलवर व्हिडिओ सेंड केला आहे, तो बघून घ्या. मग आता लगेचच महिपत तो व्हिडिओ बघतो आणि महिपत जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा त्याचा मनस्ताप होतो. त्या व्हिडिओमध्ये वकील सरळ सरळ स्पष्ट सांगत असतो की प्रियाने असं सांगितलेलं असतं की तुम्ही फक्त नाटक करा आणि सगळं काही मला जमणार नाही. त्यासाठी विशेष पैसे लागतील आणि वकिलाला ते
तिने सगळं काही पटवून तसं बोलायला भाग पाडलेलं असतं. वकिलाने सांगून टाकलेलं असतं महिपत आणि नागराजला. त्यामुळेच महिपत, नागराज जे काही आहे ते मात्र आता एकदम बिथरलेले असतात. सत्य परिस्थिती कळालेली असते. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी त्यांची अवस्था झालेली असते. तर आता तुझं इथे कधी येणं कमी होईल माहिती नाही, पण बाहेर आल्यावर ना तू वाचूच शकत नाही असं महिपत म्हणत असतो. तर आता तुम्ही तुझं काय करू ना ते बघून घे प्रिया आता, असं महिपत आणि नागराज तिला धमकी देतात. प्रियाला कळून चुकतं की आता आपल्याला कोणी उभं करणार नाही आहे. ती जरा टेन्शनमध्ये येते आणि घरी जायला लागते. दुसरीकडे रात्र झालेली असते म्हणूनच सायली अर्जुन बाहेर थांबलेले असतात. सायली अर्जुनला म्हणतो की खरंच ती लोकं येतील असं वाटतंय का? तर आता हो येतील ना, का येणार नाही? यावर माझा विश्वास आहे. तिला जायचं कुठे? काही पर्याय आहे का? दुसरा कोणताही पर्याय नाही आहे तिच्याकडे जायला. ती घरीच येणार ना. अगदी सायली बोलत होती तसंच झालं, कारण आता प्रिया घरी आलेली असते. प्रिया घरी आल्यावर सायली मुद्दामून तिचं आदरातिथ्य, कौतुक करू लागते. तिला म्हणत असते की "काय मग फिरून आलीस ना? शेवटी घरीच आलीस. काय कारनामे करून आलीस का घरी? दिवसभरात काय काय केलंस तू?" असं डायरेक्टली सायली आता प्रियाला म्हणते आणि प्रिया म्हणते की "मैत्रिणीकडे गेली होती. माझी तिला जरा गरज होती ना म्हणून. त्यावेळेला तू मलाच फसवतेस. मला फसवून काय भेटणार आहे तुला? मुळात आहे ना तुझ्या सगळ्या गोष्टी, माहिती आहे मला." आता सायली तिला तिची जागा दाखवत असते की "प्रिया तू कशी आहेस? तू कशाप्रकारे फसवते ते आम्हाला माहिती आहे." आता प्रिया घाबरलेली तर असते, पण ती म्हणते की "मी पुन्हा एकदा प्रॉब्लेममध्ये येईल, कारण मी जर यांच्यासमोर घाबरली ना, तर माझं हेही सत्य बाहेर येईल." त्यापेक्षा ती आता तिची भीती मनामध्ये ठेवते आणि विचार सुरू करते की ह्या सगळ्या गोष्टींचा आता म्हणजे आपल्याला घाबरून चालणार नाही. हिमतीने यांच्यापुढे उभं राहावं लागेल. एकदमच आता प्रिया ताठमान करून सायली अर्जुनला म्हणू लागते की "तुला काय वाटतंय? तू जे काही प्लॅन केलेस त्याच्याबद्दल आम्हाला काही कळलं नाही आहे का?" असं सायली आणि अर्जुन प्रियाला म्हणतात. "अगं तुझं प्लॅनिंग ना आम्हाला कळलं होतं. काय काय करून ठेवलं आहेस गं? नाहीतर आमच्या जीवावर उठायचा तुझा प्लॅनच होतास ना. तू प्रयत्न केलाच होतास ना आम्हाला मारण्याचा. पण काय गं, आम्ही तर आलोच ना घरी. वाचलो आम्ही. तुझे सगळे पुरावे आमच्याकडे आहेतच, पण आम्हालाच तू जीवे मारण्याचं ठरवलंस. काही उपयोग झालेला नाही आहे." प्रियाला आता ते बोलत असतात, तर प्रिया म्हणते, "खरं तर जेव्हा ना ही बातमी वाचली ना, की म्हणजे तुमच्या दोघांचा अपघात झाला आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. खरंच. पण नेमकं काय झालं, की मी आनंद दाखवायला गेली आणि त्याच वेळेला तुम्ही दरवाजात येऊन उभं राहिलात. मग माझ्या आनंदावर विरजण पडलं ना." असंच प्रिया आता सायलीला बडबडत असते. अर्जुन आणि सायलीने आता प्रियासोबत ओपन चॅलेंज लावलेलं असतं, की आता तिला सरळ सांगितलेलं असतं, की "बघ जर तू आमच्यासोबत चॅलेंज लावतेस ना, तर मग दाखव ना हरवून. नाही म्हणजे आम्हाला हरवून दाखव ना." असं ते तिला म्हणतात. तर तीही आता मोठ्या हिमतीने म्हणते, की "ठीक आहे. चला लावलं चॅलेंज. तुम्हाला हरवून दाखवते. आता तुमचं वाईट तर मी करणारच आहे." असं ती म्हणू लागते सायलीने अर्जुनला. "एकदा काही केलं म्हणून असं समजू नकोस, की काही सगळं तुझ्याच हातात आहे." सायलीला थोडंसं तिने असं डायरेक्ट उत्तरच दिलेलं असतं. प्रिया ही चांगलीच आता गोत्यात आलेली असते. प्रिया दाखवत असते की ती घाबरली नाही आहे. तिला खूप आनंद झालेला आहे. पण दारावर एका क्षणार्धात तिचा तो आनंद केलेला आहे सायली आणि अर्जुनने एकदम ऑब्झर्व्ह केलेलं असतं. आणि त्यांच्या लक्षात आलेलं असतं की आपण मेल्यावरती ह्या प्रियाला किती आनंद होणार होता ते. आणि मग आता एका महिन्यात कोणाकोणाची वाट लावायची आहे, असं सुद्धा आता ओपन चॅलेंज सायली आणि अर्जुन तिला देत असतात. प्रियाला राग तर येत होतो, पण ती आता दाखवू शकत नाही आहे. आता एवढा मोठा ॲक्सिडेंट घडवायचा प्रयत्न करून सुद्धा सायली अर्जुन जिवंत आहेत आणि त्यामुळे तोंडावर पडलेली असते ही प्रिया. पण मनातून ती आता घाबरायला लागते, कारण डायरेक्टली सायली आणि अर्जुन म्हणतात की "आमच्यासोबत तू ओपन चॅलेंज केलं आहे. चॅलेंज ॲक्सेप्ट आहे का बघ. आता जेलमध्ये पाठवायची तुझी वेळ जवळ आलेली आहे." तर आता सायली, अर्जुन म्हणतात की "मी तुला जेलमध्ये पाठवूनच राहणार, नाहीतर माझं नावच बदलून ठेव." असं सगळं आता सायलीसुद्धा ह्या प्रियाला घाबरवण्याचा प्रयत्न करून तिला एक प्रकारे धमकीच देत असते. दुसरीकडे आता नागराज आणि महिपत बसलेले असतात. त्यांना आता सचिनने जे काही काम केलेलं असतं त्याचं कौतुक करायचं असतं. म्हणूनच ते आता सचिनला कॉल करून आता सांगू लागतात. तर सचिनने फोन घेतलेला असतो. साक्षीच्या फोनवर सचिन महिपतसोबत बोलत असतो. फोन स्पीकरवर असतो. "दीक्षित, तुम्ही तर कमाल केली. आमच्यासाठी खूप जास्त फायद्याचे ठरलात. दीक्षित बघा." तुम्ही असं बोलून दोघेही जण म्हणजेच महिपत आणि नागराज बोलत असतात. तर आता नागराज येऊन दीक्षितचं कौतुक करू लागतो तो सुद्धा. "अण्णा, तुमच्यासाठी एवढं तर करू शकतोय ना? अजून काही गरज लागली ना तर सांगा. तुमचं जे काही प्लॅनिंग आहे ना, ते थोडा दिवस बाजूला ठेवा. तुम्ही ना माझ्या प्लॅनिंगप्रमाणे चला, कारण तुम्हाला दोघांना सोडवण्याचे मी अतोनात प्रयत्न करत आहे." सचिन आता महिपतला बोलत असतो. महिपत म्हणतो, "पण तुम्ही ना कोणताही निर्णय चुकीचा घेऊ नका. मी तुमच्यासोबत आहे. वकिलांचं काय ते मी बघतो. तुम्ही ना मला जे जे हवं आहे त्यासाठी सपोर्ट करा. म्हणजे काय तर पैसा." असं सचिनला आता वाटत असतं.
साक्षी म्हणते की दीक्षित साहेबांना ना काही कमी कमी पडायला नको, काही हवं नको ते बघत जा, असं आता महिपत साक्षीला म्हणत असतो. मग आता साक्षी म्हणते की काळजी करू नका अण्णा. मी तिकडे सचिनही म्हणतो की आम्हाला सुद्धा तुम्हाला बाहेर बघायचं आहे. एकदा बाहेर आलात ना की मग आपण जंगी पार्टी साजरी करूयात. जेलच्या बाहेर आल्यावर सचिन असं म्हणत असतो की मी खूप स्वप्न रंगवलेली आहेत. तुम्हाला सोडून आपण मस्त असं इथे म्हणजे एक प्रकारे पार्टी करणार आहोत. सायली अर्जुनला हँडल करणं खूप सोपं जाईल. कारण तुम्ही सुभेदारांच्या घरात राहता असं नागराज आता सचिनला म्हणत असतो. आणि तरीसुद्धा आता सचिन म्हणतो की मला शक्य आहे. कारण मी सुभेदारांच्या घरात राहून पण साक्षीसोबत संबंध तर ठेवू शकतोय. अजून तुम्हाला काय कळायचं ते कळून घ्या. तुम्ही मला ओळखलत की नाही मग? असं आता सचिन त्यांना ओपन चॅलेंज करू लागतो. महिपत मात्र आता सचिनचं कौतुकच करत असतो की तुम्ही जे काही काम करताय ते एकदम परफेक्ट आहे आणि मी तुमच्या सदैव पाठीशी राहणार आहे. त्यामध्ये आता सचिन म्हणतो की मला तुम्ही सहकार्य करा. एवढं सगळं म्हटल्यावर नागराज आणि महिपत त्याला एकत्र साथ देत असतात. आता ते असं म्हणतात की ठीक आहे, तू काळजी करू नकोस. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की साक्षी खूप जास्त सचिनवर खुश असते. कारण अण्णांना सोडवण्यासाठी अण्णांसाठी एक पुरावा गोळा करायचा म्हणून तिने खूप मोठा पुरावा असा गोळा केलेला होता आणि त्यामुळे साक्षी सचिनवर फिदा झालेली असते. सचिनला आता साक्षी म्हणत असते की मला ना तुझी साथ मिळाली तर बरं वाटतं. सचिनने म्हणतो की चल साक्षी, ऑलरेडी खूप उशीर झालाय, मला घरी निघावं लागेल. आता हे सगळं होत असतं आणि आता सचिन हा साक्षीला बोलून प्रेमाने समजावतो. तिला मिठी वगैरे वगैरे मारतो. कारण साक्षीला वाटत असतं की सचिनने घरी जाऊच नाही. पण शेवटी आता त्याला जावंच लागतो. तो निघालेला असतो. इकडे मात्र आता महिपत नागराज बोलत असतात की हा दीक्षित ना 113% बघा आपल्याला इथून सोडवणार. कारण त्यांना खूप जास्त घाई झालेली आहे. इकडे जेव्हा सायली अर्जुनला ओपन चॅलेंज घेऊन प्रियाला ओपन चॅलेंज देऊन रूममध्ये असतात तेव्हा ते समजून जातात की प्रिया खूप डरपोक आहे. ती सुद्धा रूममध्ये जाऊन बसलेली असते आणि तिला काही सुचतच नसतं. कारण आता पैसेही नाही आहे, दागिनेसुद्धा काही कामाचे नाही आहेत आणि माणसाला जर कोणाला पैसे द्यायचे असतील तरच आपलं काम होईल हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं. तिचं सगळं सामान वगैरे हलवत असते आणि त्याच वेळेला ती काहीतरी शोधते हे अश्विनच्या लक्षात येतं. तो प्रियाकडे बघतो आणि म्हणतो की "काय गं, काय झालंय? तू कधी आलीस तन्वी?" असे आता तो विचारत असतो. त्यावर ती म्हणते की "काय? आत्ताच आली मी." असं बोलून ती आता तिच्याच कामात व्यस्त असते. अश्विनला आता सुद्धा ह्या प्रियावर संशय येतो की प्रिया एवढी घाबरलेली का आहे? जे काही आता सायली आणि अर्जुनने ओपन चॅलेंज दिलेलं असतं त्यामुळे ती खूप बिथरलेली असते आणि आता तिच्याकडे पैसे नसतात. आता कोणाला काम द्यायचं असेल तर पैसे हाताशी लागतील. त्यामुळे तिला मोठा प्रश्न तयार झालेला असतो. अश्विनला थोडाफार संशय येतो. तो विचारतो की "काय झालंय?" अश्विनला ती नथिंग स्पेशल असं म्हणते. कारण तिला आता काय माहिती म्हणजे काय सांगणार होती ती. अश्विनला संशय येईल म्हणून गप्प बसते. अर्जुन सायलीने मला ओपन चॅलेंज केले तरी ती सांगू शकत नाही काहीशी खोटी कारणं देऊन ती आता तिथे शोधाशोध करायला लागते. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन बसलेले असतात. तर सायलीने आता त्या बोर्डवर एक चिठ्ठी लावलेली असते. म्हणजे DNA टेस्ट. आता ही DNA टेस्ट ही चिठ्ठी लावून कारण रिपोर्ट अजून हातात आलेले नसतात आणि सगळं सुरू असतं एक प्लॅनिंग. सायलीला एक पॉईंट खटकत असतो, तो म्हणजे सनीचा. सनीचा काही उपयोग झालाच नाही. तुम्ही सनीला कॉन्टॅक्ट करून आता बोलूयात का? असं अर्जुनला सायली म्हणते. सायली आता त्या सनीला कॉल करून विचारतात की काही मसाला भेटला का? असं विचारताच तो सांगतो की मला भरपूर मसाला मिळाला आहे. 4-5 मुलांना तिने फसवलं आहे. तिचे बॉयफ्रेंड होते आणि त्यांच्याकडनं खूप सारा पैसा लुटला आहे. आता सनीकडनं हे कळतं सायली अर्जुनला. ते विचारात पडतात आणि ठरवतात की आपण एक पाऊल उचलायला पाहिजे. म्हणजेच आता ह्या दोघांनी ठरवलेलं असतं की खरं तर प्रियाला जास्त गरज आहे पैशांची. प्रियाच्या समोर एक पैशावाला मुलगा उभा करायचा जेणेकरून प्रिया त्याच्या मदतीने काही ना काही कांड करेलच. पुन्हा एकदा तिला आपल्याला याच्यामध्ये अडकवता येईल. तिचंसुद्धा कोणी नाही आहे आणि नवरासुद्धा तिच्या पाठीशी उभं राहणार नाही, अशी आता सोय सायली आणि अर्जुनने करायचं ठरवलेलं असतं. इकडे आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं की आता आपल्याला माणसं लावायची असतील तर पैसाच नाही आहे, त्यामुळे तिचं डोकं काम करत नसतं आणि आता शांत राहून काही उपयोग होणार नाही असं सुद्धा तिला वाटू लागतं. तेव्हा आता पैसा कसा गोळा करायचा हे तिला कळत नसतं आणि प्रियाकडे आता पैसे नसल्यामुळे अश्विनकडे तरी कसे हात पसरवायचे हाच तिच्या डोक्यात विचार चालू असतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कारण सायली आणि अर्जुनने आता एका पैशावाल्या बॉयफ्रेंडला प्रियाच्या समोर उभं करताना आपण पाहिलेलं आहे. तेव्हा आता जाणून घेऊयात उद्याच्या भागात पुढील अपडेट. धन्यवाद.